पाहू शंकर पा आपण थोडा टाइम काय झाला तर पाय बाबा दिवस डुबाच आहे बरं. वानर बापा काय आहे वानर बापा तीन इकडे तीन सहा दिल बापा काय तोडते का काय ठेवते का नाही ठेवते बा हरभरा बापरा बापा मोत्या 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 गोत्या कुठे येते आता मोत्या न गोत्या. हु हा हु हा हु याची वानर घे गोटे घे मायला काय मातीत गोटाही भेटत नाही आता का टोप्या फेकून मारा हु हा हु हा काय हु हा ते कुत्र नाही काही नाही टाइम पडला साय जसं कुत्रे कात्रे बाबा पोया पाया टाका लागते हु हा काय हु मोत्या 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 पकड मोत्या 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 पकड या मायाचा मोत्या पाहू राहिला का तुला खाऊ राहिले का ते होय ना धरणं हु लु लुक 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 यायला लुलून आणि फुल हाडा या ना इकडे ये हाडा यायला हाडा नाही पुढे काही पळा चौका पाच जणात नाही होत रे 8 जण तरी पाहिजे राजा. आपण 14 जणच पोहोचते टीम मधले 14 जण असे 14 जणांची मस्त मॅच होऊन जाते. मग दोघं दोघं म्हटलं तर कुकडे किकडे खेळा असं होईल ना. असं करायला लागणार आपण आपल्याच घरी खेळायला लागणार. शाळेत तर कोणी खेळणारे दिसून नाही राहिले पाय बरं कोणीच नाही ना. काय कुत्रं नाही राहिलं शाळेत. पीटीचा पिरियड आहे पण कोणीच याचा पत्ता नाही मिळाला. तर माझा काय विचार म्हणते आपण घरीच खेळू. नाही राहायचं का शाळेतच येते ना रे शाळेतच तर मजा येते. तर मी म्हणतो शाळेतच खेळू मोकळं वातावरण आहे ठीक आहे आणि मोकळी जागा पण आहे शाळेत कसं किती खेळ लागायचं काम नाही रेती आहे खेळा लागते. तर मी अजून चौघं 5 जण विचारतो येते सांगतो नाही तर मग आपण घरीच खेळू काय करतो मग बरं आहे जर नाही मला वाटतं आपले मोठे मोठे पोरं पण खेळते ना हा इथं कुठे खेळायला इथं काही खेळायला मजा नाही राहिली पायवर एवढा खेळलं पण दमपूट झालो ना एक बॉल तर त्या शाळेच्या टिनावर गेला तर निघायला पता नाही हा वरचा तो म्हटलं तर 7 लोक ओरडते ना बॉल नाही खायचं काम आहे म्हणून म्हटलं राहू दे हा बॉल काढून घेऊ आणि घरीच खेळू. घरी कसं आहे आपल्या आता सर्वांचे वावर निघाले मोकळे झाले ना मग सोयाबीन निघाला मस्तपैकी आता तूर निघाली आहे त्याने ट्रॅक्टर मारला ना माझ्या घराच्या पाठीमागं ट्रॅक्टर मारला मग म्हण तिथंच खेळू आपण तिथं पीच बनू आणि खेळू ये मग 5 वाजता आता वाजले किती 4 तर वाजून राहिले पाय अर्ध्या घंट्यात 5 वाजते 4:30 वाजून राहिले टिकवते 4-5 वाजते पण देऊन ना घरी. तुम्ही तर तसं म्हणता का ठीक आहे मग तसं म्हणतो तसं करा मग चालते मग. चला मग जाऊ दे पीटीचा टाइम तर खतमच झाला आता पीटीचा पिरियड खतमच झाला आता अर्धा घंट्यात घरीच जाणार आहे म्हटलं चला मग घे बॅट घे बॉल घे मग चल मग. का रे मोठा आले का मग निर्ला पगार आला का म्हटलं हा नाही ना राजा किती लाईन आहे लाईन थांबू जरा पाया दुखू राहिली माय आखरी किती टायमाच्या नंतर लाईन मध्ये लागलो मी मग कोणीतरी म्हणे तिथं जा म्हणे तिथं पंच केल्यावर म्हणे पैसे भेटते म्हणे निराधा आला का नाही आला का मग तिथून निघालो बा जसं जेजुबाईच्या बाजून आहे नाही का मिनी बँक तिथं पाहिलं पंच केलं तर भेटले पैसे 1000 रुपये आले म्हणे 1000 रुपये घेतले आलो तर काय करतो बा पैसे आले 1000 रुपये आले ते 2-3 महिन्यापासून थकलेले होते 2-3 महिन्यापासून 1000 रुपये आले आता अजून 2-3 महिन्याचं व्याज बाकी 2-3 महिन्याचं बाकी जाईल त्याचं आता 1000 रुपये आले तर काही बाजार घ्यायचा का म्हटलं बुधवार आहे तर बाजार घेशील तर घेऊन घे मग 500 रुपयाचा आता बस लागणार बसनं जाऊ नाही तर मग रिक्षानं जाऊ बसनं रिक्षाने एकच आहे बसनं फक्त 10 रुपये रिक्षा तिकीट आहे आणि रिक्षानं जातो म्हटलं तर 20 रुपये तसे तर म्हणून आपले तर फ्री मध्येच चाललो आता एवढं काही टेन्शनच नाही मानणं बसनं कुठे वाट पाहायला करून 20 रुपयात जाऊन चाललो जाऊ घरी संध्याकाळच्या पाळ्याच्या अगोदर गावाचे कामाची बाहेर नाही का म्हटलं तर कामाची सापडले होकाल पुरा झाला नाही ना अहो होकाल चाला तर एका घराचा घेतला तर आणि तू म्हटलं हे सर्व सांगायला तुम्ही आला तर म्हटलं उद्या हाय म्हटलं हरभरा सोंगणं चल समजा जास्त बाय नाही पाहिजे 5-6 बास पाहिजे 4 एकर वार आहे म्हणते म्हणतोला हलता वाराला 4 एकर वार आहे म्हणते म्हणून 5-6 बाया लागेल म्हटलं तर 5-6 बाया घेऊन जा लागेल आपल्याला हो माझे 5-6 बास पावशी म्हटलं बाकीच्या बाया वाटतात आणि एखाद्या होकाल घेतल्या नाही का त्या
आपण 10-12 बाहेर ना म्हटलं, आणि 5-6 जाऊ तर कोण राहील म्हटलं. तर अजून काही होय घेतला असेल तिकडे पाठव अर्ध बायाले. नाही ना माय, त्यातलीच ताकद आलाय हा माणूस. तर म्हणे 4 एकर वार आहे म्हणे, 5-6 बाया पाहिजे म्हणे, 300-300 रुपये रोज सांगितलं. नाही आता ठीक आहे म्हटलेले. आता मला थोडी मिळेल, कोण आहे ना कोण नाही. त्याला ज्याला वाटते ते जण येणार 5-6 घेऊन, 5-6 बाया पाहिजे. त्याला तुम्ही 3 झाल्या, तुम्ही 3 ये जा, अजून 3 बाया पाहून घ्या येणाऱ्या त्या. हो का मावशी? अरे बापा, बरं ठीक आहे. काही नाही कर लागेल तर बायाला सांगा लागेल, समजावून काही ना काही सांगा लागेल त्याला. काही बाबा बहू घेतला कवाल्यांनी त्याने म्हटलं का 5-6 बाया पाहिजे, तर जास्त काही बाया पाहत नाही. तुम्ही आजच्या दिवस घर जा, अजून एखादा नोकरी घेऊन ठेवलं म्हटलं तू चांगला 10 एकर 15 एकर वाराचा. जास्त वारातले असं पाहिले एक असा वर असतं तर मग काही टेन्शन राहत नाही. बरं आला हो काही का तर घे. काय नाही आता काय बोललं म्हटलं, कामाला जास्त अरे उद्याची काय शांती हा काय म्हटलं तू. हा शांत बस ना तू, वार घातले तर बाल करीत नाही, काल भडकून टाकू राहिली. तर काय बाया चालल्या का वाराचे वारा जाईल काय करी, बसून द्यायचं त्या घरी. त्या घरी कामा वारा, त्याच्या घरी कामा नाही, ते जास्त लागते वारात मी. ते म्हणणं काय म्हटलं जायचं नाही करायचं वारात मी. नाही मावशी तुम्ही होती मी म्हटलं चल काय ते म्हटलं काय झालं बायाचं ते विचारलं. जास्त बकालाच नको करू म्हटलं, त्याला घरात मी. हा बाकीच्या बाहेर काल भडकून टाकू राहिली, येऊ कामाला जाऊ चांगल्या बघायला. अशी चाललं कामाला इतके दिवस घरी येतं बसलेलं, घरी कटावलं बापा. घरी गमत पण काही नाही. एकाच वेळेला काही होत नाही. आम्हाला वाटलं का बाय ना काही काम केलं तर दोघांचं ना काही घरात राहील उठलेलं पैसे गिशे उरेल, त्याच्यानं जा लागते बाप्पा कामाला. काय करा त्या घरी काय बाळ घेता सगळं बरोबर आहे, तुला याचं काम नाही पण आम्हाला जास्त लागते मावशी. हो ते तर आहे, आमच्यासाठी काही टेन्शन नाही. आपल्या घरी म्हशी आज सगळं दूध येते, रोजच्या रोज दूध विकतो मी. भाजीपाला वगैरे सगळं काका पाहते आले, मग काय टेन्शन आम्हाला. पैसे राहतात काही ना काही सुंदर बस घरात ते, मग काय टेन्शन आम्हाला. मग काय बरं तू आहे का स्टेशन ते आता एकाच्या लोक होत नाही आमचं. शांते हे कुठे बैल गबरच नाही घरात मी काय अजून कुठे गेले होतं उसकपणा करायले. घरात नाही म्हटलं कुत्र आलं काही हे नाही तर काय अजून कुठे गेली तर काय कुठे गेली तर म्हटलं हुरपटा करायला तुला. कुठं नाही बाराच उभी होती, ते बाया चालल्या वारात नाही त्याच्या गोष्टी करून पहिले ते बाया म्हणत होत्या मध्ये. काय म्हटलं मावशी ते काय टेन्शन नाही, सगळं बरोबर आहे म्हणते आलं. मला जास्त लागतं म्हणजे वारात नाही एकाचे पण महिने होत नाही. त्याच गोष्ट चालू होते ऐकू आले तुम्ही. म्हटलं हो बाई माझं सगळं बरं आहे म्हटलं. लग्न झालं तर तसे वाराचे काय टाकले म्हटलं म्या. हो का असं कोणी सांगितलं आमच्या म्हटलं लग्नात नाही अंतरच आलं तर म्हणा मला फुटकं ताटकं म्हणून काय म्हणा बाळाची पाय टाकून दिले म्हणा मानावऱ्यानं असं कोणी सांगितलं. गमत नाही का तुम्हाला. तू उरपट्या करायला जातो बा काय करा आता आम्ही. घरात नाही म्हटलं माणूस येते जाते तुम्ही माहित नाही पडत. कुत्र आलं मग अजून मशीन माय व गेलं माय मोठं नसून तसं ऐकाय बसून का कोणी किती कलाई करतो तू. बरोबर बाप्पा आता लक्ष देत जाई, दार लावून लुटून जाते कुठे जात जाई ना, दार लावून जात जाई. घरात नाही आले ना दार लुटून जात जाई, म्हणजे बांधवाला स्वतः मी घरात नाही ना म्हणजे मस्त वाटतं तुम्हाला हे ना. म्हटलं एक शहर नाही बाबा म्हटलं गाव आहे नाही, दरवाजे उघड राहतात या टाइमी दरवाजे खिडकी नसतं वाटले. आता कसं बोलता तुम्ही सिटीतलं का फक्त ते दरवाजे लव राहतात ते तिथून जातात एकदम दम गुटल्या करतो ना म्हणून मी दरवाजे खिडक्या सगळं उघड राहतात आहे ना आपल्या घरी कुत्र कोणी आला सांगाले तर. काय आता या वयच्या वेळी लागणं किंवा म्हणजे डोक्षाले मस्त भीतीला डोक्ष मारणं आहे सांगतो काय आपण ऐकते काय आपण सांग तसं ते म्हणते मग कायच करत अशा बायाचं समजत नाही ना. असं तर राहते कधी पाहिलं. काय म्हटलं काय नाही हो तुला म्हटलं चल लवकर भुका लागलं म्हटलं जेवण कर लागते काम मला वाढायला लागते. बरं चला मग देतो वाढून घेऊन तुम्हाला. मग भाजी बी सर्व झालेलं आहे घरातली तर काकडी कापतो करतो देतो तुम्हाला.
चला या दोन ताटकीट वाळून देतो मला. हो, तेच मग लगत देतो वाळून. चल ये लवकर मग, लय भूक लागली बोले. सकाळी काही तू नाश्ता गिष्टा करत नाही, आता काय का भुका लागली का? हो आता इथं गोष्ट करू म्हटलं चला जेवण करा. भूक लागली का तुम्हाला? बरं बरं चल बापा.